टाकणार ना गादी. नाही, डायरेक्ट गादी टाकणार. हां सांगते जरा. अडकलं का? गावाला आल्या ना विशालने सगळं काम करायला लागतं. त्यांचं जंगल भरपूर वाढलं. 6 महिन्याने आम्ही गावी आलो. 6 महिन्यात तुम्ही बघू शकता केवढं जंगल वाढलं. हे जे आहे ना ते सरनोबत म्हणून आहे, तिथे राहतात. त्यांच्याकडे आमच्या घराची चावी असते. त्यांनी थोडं इकडचं गेट जवळचं जे आहे ना ते सगळं गवत काढून जाळून टाकलं, नाही तर मग गाडी पण आतमध्ये घेणं कठीण झालं असतं. सो आम्ही सकाळी पहाटे ना 4:30 वाजता निघालो होतो मुंबईवरून आणि बरोबर 3:30 वाजता आम्ही कुडाळला पोचलो. केळीचे घड लागून गेलेत. त्याच्यानंतर इथे काजूचं झाड आहे. तुम्हाला मी बहुतेक उद्या होम टूर देईल आमच्या या घराची. ॲक्च्युली असं वाढलेलं असेल ना तर मग फिरता येत नाही आणि मजा पण येत नाही. ॲक्च्युली हल्ली विशालला पण एकट्याला यायला जमलं नाही, तर मग तो एकटा तरी येऊन जातो इथे. तेही त्याला काही शक्य नाही झालं येऊन. आणि तुम्ही आंब्याला बघू शकता, तुम्हाला आता अंधारात दिसणार नाही, मोहर आला आहे. गेल्या वर्षीसुद्धा छान आंबा मिळाला होता आम्हाला. दिसतो आहे का तुम्हाला? उद्या सकाळी दिसलं. छान मोहर आला आहे. त्याच्या बाजूलाच एक फणसाचं झाड पण वाढलं. ते झाड लावलेलं नाही आहे, अचानकच आलेलं आहे तिथे. आणि हे जे आहे ना इकडचं झाड नारळाच्या बाजूचं, ते आम्ही लावलेलं आहे फणसाचं. छान प्रवास झाला आमचा आज. हां काय ग विशाल? फोन वाजतोय. पियू म्हणून कोणतरी आहे, फोन वाजतोय. जरा आणून देशील का फोन? फोन वाजतोय तुझा. फोन वाजतोय आतमध्ये. कोण? पियू म्हणून कोणतरी आहे.
थोडंसं तुम्हाला बाहेरनं दाखवते, तुम्हाला. तर संध्याकाळची वेळ आहे, जवळपास 6 वाजलेत आता आणि आम्ही आलो 3:30 वाजता. म्हणजे बाहेरूनच जेवण करून इथे आलो आणि परवा आम्ही लगेच निघणार आहोत. त्याच्यामुळे काय ना, मी जास्त जेवण वगैरे बनवायचं सामान वगैरे घेऊन नाही आली. म्हटलं उद्याचा एकच दिवस आहे, बाहेरच जेवूया, जरा फिरूया मस्त. मेमध्ये आलो होतो तेव्हा आम्ही 15 दिवस राहिलो होतो इथे. खूप छान मजा केली होती. उद्या तुम्हाला सकाळचं बाहेरचं दृश्य दाखवेन मी. तर विशाल ऑलमोस्ट जेवढा अंधार पडेपर्यंत होईल ना तेवढं काम तो करून घेईल, गवत काढायचं. ॲक्च्युली कोणाला तरी बोलवलं असतं काढायला, पण आता लगेच एवढ्या कमी पिरियडमध्ये कोणी येणार नाही काढायला. एक समोर एक आंब्याचं कलम आहे, इथे केळीचं झाड आहे, इथे काजूचं झाड आहे आणि तिथे पण एक छोटं कलम आहे. पण आता एक गवत जेवढं वाढलं आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. विशाल समोर ते केळीच्या उजव्या साईडला कुठचं झाड आहे? जांभूळ. आणि आवळ्याचं कुठे लावलं आहे? आता याच्यामध्ये दिसणार पण नाही. आणि विहिरीकडे तर तुम्ही बघू शकता की एवढं रान वाढलं आहे. मला तर जायला पण भीती वाटते. तू तर काढणार आहेस हे की थांबवतोयस? मस्त वाटतं ना. आणि ही झाडं आहेत ना, ती गेल्या वेळेला अजिबात नव्हती ना, छोटी छोटी रोपटं होती. ही तर एवढी वाढली की समोरचं काहीच दिसत नाही आहे. नाही तर पूर्ण समोर जे आहे ना मोकळं मैदान ते पूर्ण दिसायचं इथून, आणि समोर रोड आहे तोही इथून दिसायचा. पण आता ही सगळं जंगल वाढलं आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला काहीच दिसत नाही. आणि आमचा शेवटचा प्लॉट आहे त्याच्यामुळे मस्त इथे एकांत मिळतो, कोणाचा डिस्टर्बन्स नाही आहे. छान वाटतं आहे बघा, मस्त. पक्षी सगळे घरी परतलेत आपापल्या. तू पण जाळणार आहेस का गवत? नाही ना, फक्त एका ठिकाणी गोळा करून ठेवणं. फोन वाजत होता कोणाचा तरी. चहा ठेवलाय, झालाय चहा? आणू? काय आलं, काम थांबवतोय? जमलंस. विशाल पण बरंच ड्राईव्ह, सकाळी 4:30 वाजता जे ड्राईव्ह करायला घेतलं ते आता 3:30 वाजता आम्ही पोचलो. सकाळी फक्त 1 तास ब्रेकफास्टसाठी गेला आणि मग अशी जेवायला एक जेमतेम अर्धा पाऊण तास जेवण्यासाठी गेला. कठीण आहे. तर चला थोड्या वेळाने परत भेटते तुम्हाला. चहा पितो आता मी. प्रिशाने ना मुंबईवरून येताना ड्रॅगन फ्रूट आणलं खायला. ड्रॅगन फ्रूट खात बसली आहे, दमली बिचारी. बाईक पण बाहेर नाही काढणार. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच तिथून मुंबईला परत रिटर्न. म्हणजे उद्याचा एकच दिवस आपल्याला एन्जॉय करण्यासाठी आहे. चला चहा पिऊया मस्त. पेल्यातून मस्त घरी आल्यावर ना पहिला कचरा वगैरे काढून घेतला, कारण का जाताना सगळं स्वच्छच ठेवलेलं होतं. म्हणजे असं काही घाण होण्यासारखं काही करून जात नाही, सगळं झाकून वगैरे ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे काही घाण वगैरे झालेली नाही. आणि ही जेवढी लागतात ना तेवढी भांडी मी जस्ट धुवून घेतली. चहा ठेवला आहे, आम्ही सगळेच कोरा चहा पितो. तर आल्यासाठी किसणी पण मला सापडली नाही, तर मी आलं ना असंच थोडंसं चाकूने असं बारीक बारीक तुकडे कापून टाकलेत. चहा आमचा झाला, आता चहा पिणार आणि मग परत रात्री जाणार आम्ही जेवायला बाहेर. तर बघू आता मला किती व्हिडिओ इथे अपलोड करायला मिळत आहेत मलाही माहिती नाही. मग बरीच काम आहेत. उंदीर पण होते घरामध्ये वर गच्चीवर, ते विशालने आल्या दिलं होती, उचलले आणि बाहेर टाकले. फ्रीज बघू शकता किती घाण झालं आहे. तर उद्याच्या एका दिवसात कसं काय मॅनेज होणार आहे काय माहिती. फ्रीज चालू पण नाही करणार आहे मी आज, कारण फ्रीज चालू करेल तर काही ठेवायला काय नाही. फक्त फ्रूट्स घेऊन आली आहे मी मुंबईवरनं खायला, बाकी मी काहीच नाही आणलं. कारण का आम्ही असं ठरवलेलं नव्हतं की यायचं किंवा नाही, अचानक ठरवलं आणि अचानक गावी आलो आहे आम्ही. सो थोडीसं साफसफाई उद्या करेन. चला चहा पिऊन घेतो. चहा घे. काय माहिती, गाडीचा आवाज येतोय ना.
सकाळी झाडांना पाणी घालायला पाहिजे विशाल. अरे मम्मा कसं घालणार झाडांना पाणी? का? पाईप तिथे कशी कनेक्ट करणार त्या जंगलामध्ये? अरे बापरे, पाठी पण वाढलंय जंगल भरपूर. कोणाला तरी बोलवलं ना, कापून घेतलं. येईल का उद्याच्या उद्या वेंगुर्लेकरांची माणसं? येतील उद्या लगेच बोलवलं तर? येतं काय? मशीन आहे, कापून घ्या. आलं तर मग, नाही तर मग एक काम करू शकतोस, अजून 1 महिन्याने ये ट्रेनने, तेव्हाच त्यांना बोलवून सगळं क्लीन करून घे. काय दादा कावलं? कळलं. तसंच कर. हे इथे येत राहायला लागणार, तर घराची वाट लागते पूर्ण. आता मी पूर्ण 6 महिन्याने आलो. जाळ्या वगैरे पण ना साफ करून घेतल्या पाहिजे. ती मागे कोण आली होती ती? साक्षी. पक्षी बघ, पिंक कलरचा होता पक्षी. ते बघ, कॅप्चर नाही करता येते. कोणाला? कशाला? माझ्या मशीनने कापणार ना. तू चहा घे आधी पहिलं. चल, लॅपटॉप आतमध्ये नाही ठेवलास तू? मस्त कोरा चहा पितो आता. किती वाजता उठली मी? दादा 2 वाजता. तू चुळबुळ करत होती. चुळबुळ म्हणजे म्हटलं सकाळी तू 4 वाजता निघायचं बोललास, त्याच्यामुळे मग मी पण झोपली नाही. 2 वाजता बघितलं तर दादा उठले होते, मी 2:30 वाजता उठली. परत मला सगळं केर वगैरे काढायचं होता, देवाची पूजा करायची होती, सगळीच कामं होती ना. येताना सगळ्या गोष्टी बघायला लागतात. परत तिथून जाताना तसं बघायला लागतं, सगळं बंद केलं आहे की नाही, गॅस, पाणी बिणी सगळं. तसं आता इथून जाताना परत तेच. झालं तुझं काम? वेंगुर्लेकरांना फोन करतो ना. अजून तसं उजेड आहे, तसं ते झाडांमुळे असं अंधार वाटतोय ना.